CNS डिसीजेसमध्ये, CNS डिसऑर्डरमध्ये आपण फर्स्ट बघितलंय दॅट इज एपिलेप्सी. एपिलेप्सी त्याच्यामध्ये सीझर्स असतात, कन्व्हल्जन्स असतात. एपिलेप्सीमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, एक्सेसिव्ह इलेक्ट्रिकल डिस्चार्ज त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. CNS एक्सायटेशन खूप जास्त होतं. एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समिशन आणि इनहिबिटरी न्यूरोट्रान्समिशन यांचं इम्बॅलन्स होऊन एपिलेप्सी होऊ शकते. एपिलेप्सी ही इडिओपॅथिक आहे. ठीक आहे. एपिलेप्सीचे टाईप्स आपण स्टडी केलेत आणि एपिलेप्सीच्या टाईप्सप्रमाणे त्याचं जे काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ते ट्रीटमेंट ऑप्शन्स आपण डिस्कस केलेले आहेत. आता CNS डिसीजेसमध्ये, CNS डिसऑर्डरमध्ये आपण पुढच्या डिसऑर्डरकडे जाऊया अँड दॅट इज दी पार्किन्सन्स डिसीज. काय आहे? पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीजला शॉर्टमध्ये PD असं सुद्धा म्हणतात. PD. ओके. PD इज द शॉर्ट फॉर्म ऑफ पार्किन्सन्स डिसीज. आता पार्किन्सन्स डिसीज काय आहे? तर पार्किन्सन्स डिसीज इज एज रिलेटेड प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर that involves the depletion of dopaminergic neurons in the substantia nigra. तर काय आहे पार्किन्सन्स डिसीज? काय आहे त्याचं डिस्क्रिप्शन? तर पार्किन्सन्स डिसीजचं डिस्क्रिप्शन काय? तर इट इज एज रिलेटेड. ओल्ड एजमध्ये जनरली पार्किन्सन्स डिसीज होत असतं. ओल्ड एजमध्ये एज रिलेटेड आहे. प्रोग्रेसिव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे एकदा पार्किन्सन्स डिसीजची सुरुवात झाली तर तो वाढतच जातो. त्याला कमी करता येत नाही किंवा त्याला रिव्हर्स करता येत नाही. आपण जी काही ट्रीटमेंट देतो पार्किन्सन्स डिसीजची ती सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, ती क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. पार्किन्सन्स डिसीजला पूर्णपणे क्युअर करता येत नाही. फक्त आपण त्याचा जो स्पीड आहे, प्रोग्रेस जी आहे त्याची, त्या प्रोग्रेसला आपण कमी करू शकतो. प्रोग्रेसला कमी करू शकतो. त्याचा स्पीड जो आहे वाढण्याचा, त्या स्पीडला आपण कमी करू शकतो, पण त्याला पूर्णपणे स्टॉप करू शकत नाही किंवा त्याला रिव्हर्स पण करू शकत नाही. तर पार्किन्सन्स डिसीज हा वाढतच जातो, म्हणजेच तो प्रोग्रेसिव्ह आहे. ठीक आहे. सो पार्किन्सन्स डिसीज हा एज रिलेटेड आहे, तो प्रोग्रेसिव्ह आहे. त्यानंतर न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर. न्यूरोडिजनरेटिव्ह, न्यूरो म्हणजे न्यूरॉन्स, डिजनरेटिव्ह म्हणजे डिस्ट्रॉय करणारा किंवा डिस्ट्रक्शन. तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होतं? न्यूरो डिजनरेशन होतं. न्यूरो डिजनरेशन. न्यूरो डिजनरेशन म्हणजे काय होतं? तर न्यूरॉन्सचं डिजनरेशन होतं, न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात. ठीक आहे. पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होतात? तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात. ओके. तो न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज आहे. न्यूरॉन डिस्ट्रॉय होतो किंवा ब्रेन डिस्ट्रॉय होत जातो, असं पण ब्रॉडली आपण म्हणू शकतो. ब्रेनचं डिस्ट्रक्शन होतं असं ब्रॉडली, आणि स्पेसिफिकली म्हणायचं असेल तर न्यूरॉनचं डिस्ट्रक्शन होतं, आणि अजून स्पेसिफिक म्हणायचं असेल तर डोपामिनर्जिक न्यूरॉनचं डिस्ट्रक्शन होत असतं, आणि अजूनही स्पेसिफिक म्हणायचं असेल तर सबस्टॅन्शिया नायग्रा हा जो पार्ट आहे, सबस्टॅन्शिया नायग्रा हा जो ब्रेन स्टेममध्ये पार्ट असतो, ब्रेन स्टेममध्ये मिड ब्रेन स्टेममध्ये हा जो पार्ट आहे सबस्टॅन्शिया नायग्रा, जो की आपल्या बॉडीचे मूवमेंट कंट्रोल करतो. जो मसल्सचं मूवमेंट आहे, मसल्सचं कोऑर्डिनेशन आहे, बॉडी मूवमेंटमध्ये कोऑर्डिनेशन आहे, त्या कोऑर्डिनेशन हा सबस्टॅन्शिया नायग्रा कंट्रोल करतो. सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिन रिलीज होतो. डोपामिनर्जिक न्यूरॉन्स असतात, त्या बॉडी मूवमेंटला कंट्रोल करत असतात. तर जेव्हा या सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये म्हणजे ब्रेनमध्ये, मिड ब्रेनमध्ये, ब्रेन स्टेममध्ये, सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉन्स म्हणजे डोपामिन तयार करून रिलीज करणारे न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात, त्यावेळेस पार्किन्सन्स डिसीज होतो. पार्किन्सन्स डिसीज हा एज रिलेटेड न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. ठीक आहे. सो पार्किन्सन्स डिसीज काय? एज रिलेटेड प्रोग्रेसिव्ह न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर दॅट इन्व्हॉल्व्स डिप्लेशन ऑफ म्हणजे कमी होणे, डिप्लेशन ऑफ डोपामिनर्जिक न्यूरॉन्स इन द सबस्टॅन्शिया नायग्रा. ठीक आहे. तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये ब्रेनमध्ये, मिड ब्रेनमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रा हा जो पार्ट आहे याच्यामध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉनचं डिप्लेशन होणे म्हणजेच डोपामिनर्जिक न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होणे म्हणजेच डिजनरेशन होणे डोपामिनर्जिक न्यूरॉनचं, म्हणजेच हा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे.
प्रोग्रेसिव्ह आहे आणि एज रिलेटेड आहे. सबस्टॅन्शिया नायग्राचं काम काय, फंक्शन काय, तर सबस्टॅन्शिया नायग्रा हा बॉडीची जी मुवमेंट आहे, कोऑर्डिनेशन ऑफ मसल्स आहेत, त्याला कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजेच जर सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिनची डेफिशियन्सी होत असेल, डोपामिनर्जिक न्यूरॉन डिस्ट्रॉय होत असतील, तर बॉडीची जी मुवमेंट आहे, मसल कोऑर्डिनेशन आहे, मुवमेंटमध्ये कोऑर्डिनेशन आहे, ते कोऑर्डिनेशन राहणार नाही, बॉडीची प्रॉपर मुवमेंट होणार नाही, मसल्स प्रॉपरली काम करणार नाहीत, बॉडीचे मसल्स वीक होऊन जातील. ठीक आहे, पुढे जाऊया. नाव इटिओपॅथोजेनेसिस ऑफ पार्किन्सन्स डिसीज. तर ॲक्च्युली आपल्याला हे माहिती आहे की पार्किन्सन्स डिसीजमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात. पण का होतात हे माहिती नाही, म्हणजे तो इडिओपॅथिक आहे. त्याचे कारणं माहिती नाहीत, कॉजेस माहिती नाही की असं काय होतं की ज्याच्यामुळे सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉन्स हे डिस्ट्रॉय होतात, माहीत नाही. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, जेव्हा डोपामिनर्जिक न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात तर त्या डेड डोपामिनर्जिक न्यूरॉनमध्ये लेवीज बॉडीज सापडतात. लेवी बॉडीज हे जास्त प्रमाणात सापडतात. ठीक आहे, डोपामिनर्जिक न्यूरॉन्स जे डेड होऊन जातात त्या डेड डोपामिनर्जिक न्यूरॉन्समध्ये लेवी बॉडीज ह्या जास्त प्रमाणात आढळतात. ओके, या लेवी बॉडीज काय आहेत? सो लेवी बॉडीज म्हणजेच ॲबनॉर्मल ॲग्रिगेशन ऑफ प्रोटीन. कोणत्या प्रोटीनचा? अल्फा सिन्युक्लिन हा प्रोटीन. तर अल्फा सिन्युक्लिन हा न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटीन आहे. न्यूरोप्रोटेक्टिव्ह म्हणजे न्यूरॉन्सला प्रोटेक्ट करणारा, ब्रेनला प्रोटेक्ट करणारा प्रोटीन आहे. ओके, व्हॉट इज अल्फा सिन्युक्लिन? अल्फा सिन्युक्लिन हा न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटीन आहे. न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटीन आहे. ओके, तर काय होतं, जेव्हा डोपामिनर्जिक न्यूरॉन डेड होतात तर त्या डेड डोपामिनर्जिक न्यूरॉनमध्ये या लेवीज बॉडी जास्त प्रमाणात आढळतात. लेवी बॉडी काय आहे? तर हा जो अल्फा सिन्युक्लिन प्रोटीन आहे याचं कलेक्शन आहे, याचं ॲग्रिगेशन आहे, जे की ॲबनॉर्मल आहे, जे नॉर्मल नाही. ओके, म्हणजेच कुठेतरी डेथ ऑर डिस्ट्रक्शन ऑफ डोपामिनर्जिक न्यूरॉन आणि या लेवी बॉडीचा काहीतरी संबंध असू शकेल. ओके, काय संबंध आहे, कसं आहे एक्झॅक्टली हे अजून अननोन आहे, हे माहिती नाही आहे. तर बघा, इट इज कॉमनली कन्सिडर्ड इडिओपॅथिक. इडिओपॅथिक म्हणजे ज्याचं कारण माहीत नाही की तो का होतो, कशामुळे होतो. इट इज अननोन, कारण माहिती नाही आहे. देन पार्किन्सन्स डिसीज इज कॉज्ड बाय लॉस or degeneration of dopaminergic neurons in the substantia nigra of the midbrain. The death of dopaminergic neuron is often accompanied by म्हणजे जे डेड न्यूरॉन्स असतात, डोपामिनर्जिक न्यूरॉन्स, त्याच्यासोबत काय असतं, तर त्याच्यासोबत लेवी बॉडीज असतात. आणि लेवी बॉडीज काय, तर ॲबनॉर्मल ॲग्रिगेट्स ऑफ अ प्रोटीन अल्फा सिन्युक्लिन दॅट डेव्हलप इनसाइड द न्यूरॉन्स. ठीक आहे, न्यूरॉन्सच्या आतमध्ये या लेवी बॉडीज डेव्हलप होतात. तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये ब्रेनमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रा हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉनचं डिजनरेशन होत असतं, डिस्ट्रक्शन होत असतं. आणि या डोपामिनर्जिक न्यूरॉनच्या सोबतच त्याच्यामध्ये लेवीज बॉडीज जास्त प्रमाणात सापडतात. लेवी बॉडीज काय आहेत, तर लेवी बॉडीज अल्फा सिन्युक्लिन हा जो प्रोटीन आहे, अल्फा सिन्युक्लिन, जो की न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटीन आहे, ब्रेनला प्रोटेक्ट करतो, न्यूरॉन्सला प्रोटेक्ट करतो, त्याचा ॲबनॉर्मल ॲग्रिगेशन आहे, ॲबनॉर्मल कलेक्शन आहे लेवी बॉडी. ठीक आहे, तर लेवी बॉडीज कशाशी संबंधित आहेत, तर लेवी बॉडीज ह्या पार्किन्सन्स डिसीजशी संबंधित आहेत. डिस्ट्रक्शन ऑफ डोपामिनर्जिक न्यूरॉन इन सबस्टॅन्शिया नायग्रा कोणत्या डिसीजमध्ये होतं, तर ते पार्किन्सन्स डिसीजमध्ये होतं. पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होतं, तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये डिजनरेशन ऑफ डोपामिनर्जिक न्यूरॉन्स होतात. डोपामिनर्जिक न्यूरॉन काय करतात, डोपामिनर्जिक न्यूरॉन डोपामिन तयार करतात. डोपामिन काय आहे, डोपामिन हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे. सबस्टॅन्शिया नायग्राचं फंक्शन काय, तर सबस्टॅन्शिया नायग्रा हा बॉडीच्या मुवमेंटला, मसल्स कोऑर्डिनेशनला कंट्रोल करतो. ठीक आहे, सो
इडिओपॅथोजेन्स ऑफ पार्किन्सन डिसीज इडिओपॅथिक आहे. लेवी बॉडीज त्याच्यामध्ये सापडतात न्यूरॉन्समध्ये. डिजनरेटिव्ह जे डोपामिनर्जिक न्यूरॉनचे डेथ होते तर डोपामिनर्जिक न्यूरॉनमध्ये लेवीज बॉडीज सापडतात. आणि लेवी बॉडीज ह्या अल्फा सिन्युक्लिन प्रोटीनचं कलेक्शन आहे. आणि हा जो पार्किन्सन्स डिसीज आहे हा न्यूरो डिजनरेटिव्ह प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. एज रिलेटेड न्यूरो डिजनरेटिव्ह प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. ओके. देन नेक्स्ट, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ पार्किन्सन्स डिसीज. तर पार्किन्सन्स डिसीजचे साइन अँड सिम्पटम्स काय आहेत? तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होत असतं? तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात, डिस्ट्रक्शन होतं. डोपामिनची लेवल कमी होते, ॲसिटाइलकोलिनची लेवल इन्क्रीज होते. ठीक आहे. सबस्टॅन्शिया नायग्रा पार्किन्सन्स डिसीजमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रा हा जो पार्ट आहे ब्रेनचा, या पार्टमध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉन्स डिस्ट्रॉय होतात. म्हणजेच डोपामिनची लेवल कमी होते, डोपामिन लेवल डिक्रीज होते. आणि ॲसिटाइलकोलिन त्यामुळे काय होतं की इन्क्रीज होऊन जातं. म्हणजे डोपामिन हा ॲसिटाइलकोलिनपेक्षा कमी होतो. नॉर्मली हेल्दी ब्रेनमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिन आणि ॲसिटाइलकोलिन हे एक दुसऱ्याला बॅलन्स करतात. बॅलन्स करतात. ओके. नॉर्मली सबस्टॅन्शिया नायग्रामध्ये डोपामिन आणि ॲसिटाइलकोलिन हे एक दुसऱ्याला बॅलन्स करतात. पण पार्किन्सन्स डिसीजमध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉनचं डिस्ट्रक्शन होत असल्यामुळे डोपामिनची लेवल कमी होऊन जाते आणि ॲसिटाइलकोलिनची लेवल इन्क्रीज होऊन जाते. म्हणजे ॲसिटाइलकोलिन हा डोपामिनपेक्षा जास्त होतो. म्हणजेच इथे ॲसिटाइलकोलिन आणि डोपामिनमध्ये जो बॅलन्स असायला पाहिजे, म्हणजे तराजू असेल तर तराजूमध्ये, ठीक आहे, एका बाजूला जर आपण डोपामिन घेतलं, डोपामिन, ठीक आहे, दिस इज दी डोपामिन, ठीक आहे, डोपामिन, आणि काय ॲसिटाइलकोलिन, तर नॉर्मल ब्रेनमध्ये, हेल्दी ब्रेनमध्ये हा बॅलन्स मेंटेन असतो. पण जर पार्किन्सन्स डिसीजमध्ये डोपामिन कमी झाल्यामुळे ॲसिटाइलकोलिन हा जास्त होऊन जातो. ठीक आहे. आणि इथे डोपामिन आणि ॲसिटाइलकोलिनमध्ये इम्बॅलन्स होऊन जातं आणि त्याच्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्शनमध्ये, मसल्स मुवमेंटमध्ये, मसल कोऑर्डिनेशनमध्ये, बॉडी मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही. ओके. तर इथे पार्किन्सन्स डिसीजचे मग सिम्पटम्स काय असतील, सायन्स काय असतील, तर मसल्सशी रिलेटेड, बॉडी मुवमेंटशी रिलेटेड याचे काही सिम्पटम्स असू शकतात. तर बघूया. सो मोटर सायन्स म्हणजे रिलेटेड टू मसल्स अँड बॉडी मुवमेंट. मोटर सायन्स अँड सिम्पटम्स इन्क्लूड ब्राडीकायनेशिया along with resting tremor and or rigidity, postural imbalance. Okay. And these are the cardinal features of the Parkinson's disease. The Parkinson's disease चे cardinal features, most important features काय आहेत? तर Parkinson's disease चे cardinal features म्हणजेच most important features are bradykinesia along with resting tremor and or rigidity and postural imbalance. The postural imbalance, rigidity, resting tremor, bradykinesia, these are the cardinal features of Parkinson's disease. आता cardinal features म्हणजे काय? तर ज्या कोणत्याही पेशंटमध्ये जर ब्रॅडीकायनेसिया असेल, रेस्टिंग ट्रेमर असतील किंवा रिजिडिटी असेल किंवा पोस्चुरल इम्बॅलन्स असेल तर त्या पेशंटला पार्किन्सन्स डिसीज असू शकतो. ते इंडिकेशन आहे. म्हणजे हे जे काही फीचर्स आहेत त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या पेशंटला पार्किन्सन्स डिसीज असू शकेल. जसं की जर मी तुम्हाला म्हटलं की आग्र्याचं कार्डिनल फीचर काय, तर ताजमहल. आग्र्याचं कार्डिनल फीचर काय, तर ताजमहाल. बरोबर आहे. ताजमहालमुळेच आग्र्याची ओळख आहे. तसंच पार्किन्सन्स डिसीजचे कार्डिनल फीचर काय, तर ब्रॅडीकायनेसिया, रेस्टिंग ट्रेमर, रिजिडिटी, पोस्चुरल इम्बॅलन्स हे पार्किन्सन्स डिसीजचे कार्डिनल फीचर्स आहेत. आता इथे ब्रॅडीकायनेसिया, तर ब्रॅडीकायनेसिया म्हणजे काय, तर इथे ब्रॅडीकायनेसिया, ब्रॅडी या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ब्रॅडी या शब्दाचा अर्थ होतो स्लोनेस. ओके.
ब्रॅडी शब्दाचा अर्थ काय? स्लोनेस. बघा समजून घ्या व्यवस्थित. ब्रॅडी, ठीक आहे. ब्रॅडी या शब्दाचा अर्थ होतो स्लोनेस, स्लो होऊन जाणे, स्लोनेस, ठीक आहे. आणि कायनेसिया, कायनेसिया, कायनेसिया या शब्दाचा अर्थ काय होतो? तर मुवमेंट, मुवमेंट, कायनेटिक, कायनेटिक म्हणजे मुवमेंट. इथे काय? कायनेसिया म्हणजे मुवमेंट, ठीक आहे. तर ब्रॅडी कायनेसियाचा अर्थ काय होईल? ब्रॅडी कायनेसियाचा अर्थ होईल स्लो मुवमेंट ऑफ द बॉडी, स्लो मुवमेंट ऑफ द मसल, ठीक आहे. म्हणजे ब्रॅडी कायनेसिया म्हणजे काय? आता सपोज माझ्या या लेफ्ट हँडमध्ये इथे हा पेन आहे. हा पेन मला उचलायचा आहे माझ्या राईट हँडने. तर मी नॉर्मली असं उचलू शकतो विदिन अ सेकंड. एका सेकंदाच्या आत मी या पेनला उचलू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीला पार्किन्सन्स डिसीज असेल, त्याला ब्रॅडी कायनेसिया असेल, तर त्याला हा पेन उचलताच येणार नाही. त्याला पेन उचलायचं असेल तर असा त्याचा हात स्लोली स्लोली त्याला असं 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 ट्रेमर होतील. ट्रेमर होत 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 असं त्याचा हळूहळू हळूहळू हात त्याचा पेनपर्यंत जाईल. आणि पेनपर्यंत असं हळूहळू हात गेल्यानंतर त्याचा हात असं ट्रेमर होत राहील. आणि त्याला हा पेन पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. तो असं असं करत 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 कसं तरी तो पेन उचलेल आणि तो असं पेन हातात घेईल, तरी त्याला ट्रेमर होत राहतील. म्हणजे त्याचा असा हात थरथरत राहील, ठीक आहे. सो हे जे आहे मुवमेंट, स्लो मुवमेंट ऑफ द बॉडी, म्हणजे कुठली मुवमेंट करायचं असेल, काही उचलायचं असेल, चालायचं असेल, वाकायचं असेल, बोलायचं असेल, काही पण करायचं असेल, मसलचा वापर करायचा असेल, तर ते खूप स्लो होऊन जातं. दॅट बिकम्स स्लो, नॉर्मल स्पीडने होत नाही. दॅट इज ब्रॅडी कायनेसिया, ठीक आहे. त्यानंतर रेस्टिंग ट्रेमर, म्हणजे तेच मी तुम्हाला म्हटलं, हा हात असं थरथर 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 कापतोय, ठीक आहे. म्हणजे बसलेलं असेल, काही पण करत नसेल तरी असं हे थरथरने चालू राहतं, ठीक आहे. दॅट इज नोन ॲज रेस्टिंग ट्रेमर. म्हणजे असं जर रेस्टिंग ट्रेमर असेल आणि त्याला काही उचलायचं असेल, म्हणजे त्याचा बोटांचा वापर करायचा असेल, आणि रेस्टिंग ट्रेमर चालू आहे, त्याला बोटाचा वापर करायचा आहे, बोटं हलतात आहे, तर त्याला बोटाचा वापर करता येईल का? त्याला उचलता येईल का? नाही उचलता येणार, बरोबर आहे. कारण त्याचा ट्रेमर होतो आहे, त्याला असं रेस्टिंग ट्रेमर आहे त्याला, ओके. म्हणजे त्याला शेकिंग होतं आहे, त्याचं बॉडी शेक होते. तर दॅट इज शेकिंग ऑफ द बॉडी, रेस्ट करत असताना सुद्धा. तर दॅट इज द रेस्टिंग ट्रेमर. देन रिजिडिटी, रिजिडिटी म्हणजे असे जर म्हणजे बोटं केले मी, ते बोटं रिजिड होतील, टाईट होऊन जातील, टाईट होतील आणि मग मला असं हे बोटं असं मूव्ह करता येणार नाही, ठीक आहे. किंवा असं जवळ आणता येणार नाही, किंवा अशी मूठ लवकर बांधता येणार नाही. म्हणजे अशी बोटं आहेत माझे, ठीक आहे. मला मूठ बांधायची आहे, तर एवढे रिजिड टाईट होतील की मला जर असं मूठ बांधायची असेल, मूठ करायची असेल अशी, तर ते लवकर होणार नाही. हे मसल्स रिजिड होऊन जातील. दॅट इज द रिजिडिटी. देन पोश्चरल इम्बॅलन्स. आता पोश्चरल इम्बॅलन्स म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला स्ट्रेट असं उभं राहता येणार नाही. उभं राहण्याचा त्याने प्रयत्न केला की तो खाली पडेल, किंवा तो बसलेला असेल तर बसूनसुद्धा तो खाली पडू शकतो, ठीक आहे. दॅट इज पोश्चरल बॅलन्स. म्हणजे पोश्चरल बॅलन्स राहत नाही. तर इथे हा ब्रॅडी कायनेसिया, रेस्टिंग ट्रेमर, रिजिडिटी, पोश्चरल इम्बॅलन्स, दीज आर द कार्डिनल फीचर्स ऑफ द पार्किन्सन्स डिसीज. लक्षात असू द्या, ठीक आहे. सो व्हॉट आर द cardinal features of Parkinson's disease? The bradykinesia along with resting tremor and or rigidity and postural imbalance are the cardinal features of Parkinson's disease. ठीक है. क्या bradykinesia? Bradykinesia is the cardinal feature of Parkinson's disease. किंवा bradykinesia means which disease? Bradykinesia indicates which disease? The bradykinesia indicates Parkinson's disease. आता याच्या आधी फार्मेकोलॉजीमध्ये आपण एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट्स हा बघितलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण अँटीसायकोटिक ड्रग्सचा स्टडी केला, म्हणजे फार्मेकोलॉजीमध्ये अँटीसायकोटिक ड्रग्ज आहेत जे मिस तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर फार्मेकोलॉजीमध्ये अँटीसायकोटिक ड्रग्समध्ये जे टिपिकल अँटीसायकोटिक्स आहेत, तर त्याचा साईड इफेक्ट आहे EPS. EPS म्हणजे एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट्स, ओके. EPS हे साईड इफेक्ट्स आहेत. तर EPS म्हणजे काय? तर हे जे पार्किन्सन्सचे जे कार्डिनल फीचर्स आहेत, तर ते पण EPS मध्येच येतात. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की पार्किन्सन्स डिसीजमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघू. तर जेव्हा तुम्ही फार्मेकोलॉजीमध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग्सचा स्टडी कराल, तर तिथे हे जे कार्डिनल फीचर्स आहेत हे लक्षात असू द्या, ओके.
सो कार्डिनल फीचर्स ऑफ पार्किन्सन्स डिसीज म्हणजे काय, तर ब्रॅडिकायनेसिया अलॉंग विथ रेस्टिंग ट्रिमर अँड रिजिडिटी पोस्चरल इम्बॅलन्स. ठीक आहे. तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होतं, तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये डोपामिनर्जिक न्यूरॉन्स डिजनरेट होतात. कुठे डिजनरेट होतात, तर सबस्टॅन्शिया नॅग्रामध्ये होतात. सबस्टॅन्शिया नॅग्रा कुठे असतं, तर मिड ब्रेनमध्ये असतं. पार्किन्सन्स डिसीज हा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, तो प्रोग्रेसिव्ह आहे, तो ओल्ड एज रिलेटेड आहे. ठीक आहे. पार्किन्सन्स डिसीजचं अजून एक कॅरेक्टरिस्टिक काय, तर जे न्यूरॉन्स असतात डोपामिनर्जिक न्यूरॉन, तर त्याच्यासोबतच लेविस बॉडीजसुद्धा सापडतात. लेविस बॉडीज काय आहे, तर सिनन्यूक्लिन हा जो न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटीन आहे त्याचं ॲग्रिगेशन, ॲबनॉर्मल कलेक्शन म्हणजेच लेविस बॉडीज. तर पार्किन्सन्स डिसीजबद्दल ही माहिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे, ज्याच्यावरती तुम्हाला 40-50पेक्षा जास्त MCQs येऊ शकतात. ठीक आहे. संपूर्ण DPEच्या कोर्ससाठी वेनेटर करिअर्सचा ॲप डाउनलोड करा.